डीसीसी बँक निवडणुकीचा कार्यक्रम 4 आठवड्यात जाहीर करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने दिले आहेत। निवडणुकीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण आदेश दिला। येत्या 4 आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून कायद्यानुसार संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी असे निर्देश न्यायमूर्ती मिलिंद जाधव आणि न्यायमूर्ती नांदेश देशपांडे यांनी दिले असल्याची माहिती ॲडव्होकेट अभिजित कुलकर्णी यांनी दिली। नियमबाह्य कर्जवाटप, कर्जवसुलीतील दिरंगाई आणि इतर अनियमिततेमुळे सन 2018 मध्ये तत्कालीन राज्य सरकारनं डीसीसी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकांची नियुक्ती केली होती। त्यानंतर तब्बल 8 वर्षे बँकेवर प्रशासकीय राजवट कायम आहे। याच पार्श्वभूमीवर बावची विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीनं उच्च न्यायालयात याचिका दाखल करून बँकेची निवडणूक तातडीनं घेण्याची मागणी केली होती। या याचिकेवरील सुनावणीनंतर न्यायालयानं निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले। यापूर्वीच्या सुनावणीत न्यायालयानं प्रशासकांना प्रतिज्ञापत्रासह निवडणुकीचा कार्यक्रम सादर करण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार प्रशासकांनी प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केलं। आता न्यायालयाच्या ताज्या आदेशामुळे लवकरच बँकेच्या नव्या संचालक मंडळाची निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या प्रकरणात बावची विविध कार्यकारी सेवा सोसायटीतर्फे ॲडव्होकेट सारंग आराध्ये, ॲडव्होकेट अभिजित कुलकर्णी, ॲडव्होकेट शंतनू गुरव आणि ॲडव्होकेट ज्ञानेश्वरी उत्पात यांनी काम पाहिलं, तर बँकेतर्फे ॲडव्होकेट भूषण वाळिंबे, ॲडव्होकेट वर्षा काळे, ॲडव्होकेट प्रीती वाळिंबे, तर शासनातर्फे ॲडव्होकेट एस एच कंकाळ यांनी बाजू मांडली।